ऋषी पंचमीविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. ह्या दिवशी रजस्वला अवस्थेला केलेल्या स्पर्शाचा दोष दूर होण्यासाठी आणि अरुंधती सहित कश्यप वगैरे 7 ऋषींना प्रसन्न करण्यासाठी मी सप्त ऋषीचे पूजन करीन असा संकल्प करून पूजा करण्याचा पौराणिक आदेश आहे. त्यावरून हे व्रत केवळ स्त्रियांनीच करायचे आहे अशी एक भ्रात कल्पना समाजात उभी होती. ती दूर करण्यासाठी सप्त ऋषींनी आपला प्रभाव दाखवला आणि म्हणून त्यांनी सांगितलं, स्त्री पुरुष सर्वांचे आहेत, म्हणून सर्वांनी त्याची पूजा केली पाहिजे. ऋषींनी मानवाला मानव बनवले आहे. ऋषींना ज्याला जीवन दिले, ऋषींना त्यांचा संस्कार किंचन करून देवत्व प्रगट केले. म्हणून ऋषी पंचमीच्या दिवशी मानवाने सप्त ऋषीचे भावपूर्वक स्मरण करून त्यांना अंतःकरणापासून नमस्कार करून हृदयात निशुद्ध भावनेने त्याचे पूजन केले पाहिजे. ऋषी समुदायात जे देवऋषी आहेत, सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि वेद जाणणारे आहेत, त्यांना वारंवार नमस्कार करायचा आहे. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्तऋषी मानले जातात. सप्तऋषी आहेत. जो मी भक्तीने सर्व सप्तऋषींची पूजा केली आहे, म्हणून ते ऋषी ज्ञान किंवा अज्ञानाद्वारा झालेल्या अज्ञान दूर करते, झालेल्या माझा पापाचाही नाश करते. म्हणून अशा ऋषींना सामान्य लौकिक साधू सज्जन विचार करून वाणी उच्चारतात, परंतु आज ऋषींच्या वाणीतून तर अर्थ स्वतः धावत येत आहे. म्हणूनच तर आपल्या उपनिषदात खऱ्या ऋषींना कवी म्हणून संबोधले आहे, कवी म्हटलेलं आहे. म्हणून आपण त्यांचा आज ऋषीचे मानव समाजावर अंतःकरणापासून प्रेम असते. ऋषींना विश्व स्वतःच्या भगवंता, हे सर्व विश्व भगवंताचे वाटते, माझे वाटते, आपले वाटते, अशा महापुरुषाच्या विचारातून आपली उत्तम ग्रंथ त्यांनी तयार केला. म्हणूनच तर आपल्या उपनिषदात खऱ्या कवींना कवी म्हणून संबोधितात असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण अशा या महापुरुषा आपल्या उत्तम ग्रंथ संपदा प्राप्त केले आहे. म्हणूनच आपण सर्व सांगू का, त्याच्या ऋषीचा पहिला प्रकार असा आहे की विचार ज्ञान हे साधन बनले आहे, ते कामना साध्य बनले पाहिजे असं म्हटलेलं आहे. कामना नियंत्रणासाठी बनले पाहिजे. दुसरा प्रकार ऋषीचा एक प्रकार आहे, त्याला समाजाची स्थिती पाहून दुःख होते, म्हणून समाज करण्यासाठी, संस्कृती टिकण्यासाठी, प्रभूचे विचार टिकण्यासाठी ते ऋषी त्यांचे स्वतःची सर्व संपत्ती तपोवनातील गुरुकार्यास ज्ञान दिलेले आहे. राजश्री देखील ब्रह्मऋषीची प्रेरणा बनते. तिसरा प्रकार असा आपण समजूया, ऋषीचा एक तिसरा प्रकार आहे ज्याला देवऋषी म्हणतात. त्यालाही समाजाची पाहून दुःख, चीड निर्माण होते व चिंतनशैलीतून आत्मविश्वास आणण्याची शक्ती कदाचित त्यांना नसेल. म्हणून अशा प्रकारचे जे लोक आहेत ते राजर्षी होय. हे राजश्री आपल्या जगामध्ये, आपल्या विश्वामध्ये नारद या प्रकारचे देवश्री सांगण्यात येते आहे. म्हणून भारताचे नाव ज्याच्या नावावरून पडले, त्या भरतीची जननी शकुंतला देखील ऋषीच्या छत्रछायेखाली लहानाची मोठी झाली आहे असा निर्देश सांगितलेला आहे. म्हणून आपण त्या भारतीय नारीवर स्वतंत्र ऋषीची छत्रछाया राहावी आणि त्यांची संततीमध्ये ऋषीचे संस्कार सतत
जिवंत जागृत राहावेत अशी प्रार्थना आजच्या या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी भगवंतांच्या चरणी, सप्त ऋषींच्या चरणी, जे सप्त ऋषी आम्हाला सांगितलेले आहे त्या सप्त ऋषींचे नाव घेऊन आपण त्यांना साष्टांग नमस्कार करूया. जसे काश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्तऋषीमान्य यांना वारंवार साष्टांग नमस्कार करून आपण आपल्यामध्ये असणारे विकार नाहीसे करायचे आहेत आणि विवेक आपल्यामध्ये संपादन करायचा आहे, असा हा भाव या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आयुष्यात जेवढा वेळ भगवंताची चिंता ठेवले तेच खरे जीवन आहे असे आपल्याला ऋषींनी सांगितलेलं आहे. तेच जीवनातील खरे क्षण ठरतील. झाडे, नदी सुद्धा भक्ती न करता जीवन जगतात हे ऋषींनी सांगितले आपल्याला. त्यांची भक्तीसुद्धा निष्काम भक्ती आहे. उपकार करतात पण फळाची मोबदला घेत नाहीत. हीच त्यांची खरी गोष्ट आहे. म्हणून आपण भागवंताचे आपले जे कान, आपले माणसाचे कान, डोळे, नाक, मस्तक, हात, पाय जर भगवंताकडे पाहत नसतील, सप्तऋषीचे ज्ञान करत नसतील, सप्तऋषीचे आठवण करत नसतील, तर ते नुसते निष्पछिद्र आहे असे आपल्याला समजायला काही हरकत नाही. म्हणून आपण या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आपण आपल्यामधले जे विवेक आहे, विवेक आपल्याबरोबर संबंध करायचा, परोपकार, स्वावलंबन आणि धार्मिक वृत्ती, विकार काढून टाकायचे, द्वेष, मत्सर, राग, द्वेष मनातून काढून टाकायचे आहे आणि अंतःकरण आपल्याला शुद्ध ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्यामध्ये स्वतःची वागण्यात बदल करायचा आहे. आत्मनिरीक्षण, स्वतःचे तपासणे व विकार काढून टाकणे आहे आणि विवेक संपादन करायचे. आत्मनिवेदन, शुद्ध ज्ञान मिळवणे, आत्मज्ञान करणे. जन्म से आदमी बड़ा नहीं होता, कर्मों से आदमी बड़ा होता है, इसलिए कर्म अच्छे करो. इसलिए ये सप्तऋषि जो हमें बताते वो बोलते हैं कि जन्म से आदमी बड़ा नहीं होता, कर्मों से आदमी बड़ा होता है. तो कर्म सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असं म्हणायचं. लोकांचे मन दुखविणे ही हिंसा करणे होय, ते टाळायचे आपल्याला. नको नको मान, नको नको अभिमान, नको मी तू पण सुखी होईल. अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप आहे असे म्हटले आहे. ऋषींनी आम्हाला सांगितलं आहे. म्हणून अशा कलीच्या गोंधळाच्या काळात मानवी मनाला आधार, शाश्वत आनंद देण्यासाठी उत्तम धर्मचरण आचरण, उत्तम वागणूक कशी करायची हे सत्पुरुषांनी, गुरुजांनी, संतांनी, श्रेष्ठांनी आणि आज आपल्याला ऋषीपंचमीच्या दृष्टिकोनातून सप्त ऋषींनी सांगितलेलं आहे. स्वतःला जगून मार्गदर्शन केलेलं आहे, मार्ग दाखवला आहे. त्या सर्वांना, सप्त ऋषींना आपण साष्टांग नमस्कार करूया आणि म्हणूया की आम्हाला काय दिलं तुम्ही. या सप्त ऋषींनी आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखे दिव्य प्रकाश देणारे आहेत. आणि सप्तऋषी हे उगवता सूर्य आम्हाला ऊब देतो, त्याचप्रमाणे हे सप्तऋषी आम्हाला ऊब देतात, तसेच आशीर्वाद देणारे आहेत. बहरलेली फुले आमच्या जीवनाला सुगंध देत राहतात, त्याचप्रमाणे हे सप्तऋषी आम्हाला निरोगी आरोग्य देत राहते, सदैव सुखात समाधान ठेवत राहील आणि सुगंधित राहील, प्रसन्न ठेवू आम्हाला. म्हणून आपण त्यांची प्रार्थना या निमित्ताने, ऋषीपंचमीच्या निमित्ताने करूया हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचार तसेच आंतरिक मनामध्ये काही कल्पना निर्माण होतात, त्यापैकी एक आंतरिक कल्पना या ठिकाणी मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती आपण सगळ्यांनी पाहावी, वाचावी, ऐकावी अशी मी प्रार्थना करतो.
सप्तऋषींना पुन्हा प्रणाम करून आपण आजच्या या दिवशीचा जो भाग आहे, सप्त समुदायात जे ऋषी देवऋषी मानले आहेत, सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि वेद जाणणारे आहेत, त्यांना वारंवार नमस्कार करतो. कश्यपी, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वरिष्ठ हे सप्तऋषी मानले जातात. या कश्यप ऋषींना साष्टांग नमस्कार, अत्री ऋषींना साष्टांग नमस्कार, भारत ऋषींना साष्टांग नमस्कार, विश्वामित्र ऋषींना साष्टांग, गौतम ऋषींना साष्टांग, जमदग्नी ऋषींना साष्टांग, वशिष्ठ ऋषींना साष्टांग नमस्कार. हे असे सप्त ऋषींना साष्टांग नमस्कार करून आपल्या जीवनाला आपण चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करायचा. या ऋषीपंची या दिवशी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेगावी ऋषीपंचमीमध्ये आपला देह सेव गजानन महाराजांनी देह परमेश्वराच्या स्वाधीन केलेला आहे बघा, समाधी घेतलेली आहे. त्या समाधीला आजच्या या ऋषीपंचमीच्या दिवशी साष्टांग नमस्कार करतो. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो. गुरु त्या गजानन महाराजचं आपण जे सांगितलेलं आहे की त्यांनी या ऋषीपंचमीच्या दिवशी 1910 मध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी सप्त ऋषींच्या स्वाधीन आपला देह त्यांनी केला, परमेश्वराच्या गेला आणि समाधी केली. त्या समाधीला, जिवंत समाधीला, श्री गजानन महाराजांच्या समाधीला साष्टांग नमस्कार या ऋषीपंचमीच्या निमित्ताने साष्टांग नमस्कार करूया. समर्थ गुरु गजानन महाराज की जय. काश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ हे सप्त ऋषी मानले यांना वारंवार साष्टांग नमस्कार करतो. जय जय रघुवीर.